शेतकरी मित्रांनो, आजच्या भागामध्ये अतिशय नवीन आणि महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. जे की आपण जर पिकामध्ये जर आपण शॅम्पूची फवारणी केली, तर आपल्या पिकामध्ये आपल्याला काय-काय फायदे होतात, काय-काय बदल आपल्या पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच याचं प्रमाण आपण किती घ्यायला पाहिजे पंपासाठी. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, तर अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. शेतकरी बंधूंनो, आपण जर बघितलं तर आपण शॅम्पू पिकामध्ये जर फवारणी केली तर आपल्या पिकामध्ये अतिशय चांगले बदल पाहायला मिळतात. तर काय होते की ज्यावेळी आपल्या पिकाच्या पानावरती जेव्हा आपल्याला धूळ, माती याचा जर प्रादुर्भाव दिसतो, ज्यामुळे काय होईल की धूळ, माती जर पानावर बसली असली तर प्रकाश संश्लेषण जे आहे ते पिकाचं ते व्यवस्थित होणार नाही आणि व्यवस्थित प्रकाश संश्लेषण झालं नाही तर आपला प्लॉट हा खराब होऊन जातो. त्यामध्ये पानं पिवळी पडणे, बऱ्याचशा समस्या आपल्याला प्लॉटमध्ये दिसतात. परंतु जर आपण शॅम्पूची फवारणी केली तर आपल्या पिकावरती एक चांगल्या प्रकारची चकाकी आपल्याला पाहायला मिळते. पानं स्वच्छ धुतली जातात. जेणेकरून पानं स्वच्छ धुतली गेली तर पानं प्रकाश संश्लेषण जे आहे ते पिकाचं ते व्यवस्थित होतं. प्रकाश संश्लेषण व्यवस्थित झालं तर पानामध्ये किंवा आपल्या पिकामध्ये चांगलात चांगला हिरवेपणा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, शॅम्पूचा स्प्रे केल्यामुळे आपला जो पानाचा जो स्टोमॅट आहे तो ओपन होतो आणि स्टोमॅटा जर ओपन झाला तर आपण ज्यानंतर शॅम्पूच्या स्प्रेनंतर दुसरी जी फवारणी करू कुठल्याही केमिकलची वगैरे, तर ते चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील एक फायदा आपल्याला शॅम्पूच्या फवारणीमुळे आपल्या पिकामध्ये होतो. त्याचबरोबर आता हे शॅम्पूची फवारणी आपण कोणकोणत्या पिकावर करू शकतो, तर यामध्ये तुम्ही कारली आहे, डेमसी आहे, कलिंगड आहे, खरबूज आहे, काकडी आहे किंवा सर्व प्रकारची वेलवर्गीय पिके यावरती तुम्ही शॅम्पूची फवारणी करू शकता आणि आपल्या प्लॉटला चांगला हिरवेपणा आणणे, चमकदार प्लॉट करणे देखील एक फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतो. सोबतच शेतकरी मित्रांनो, आता हे झालं शॅम्पूबद्दल फायदे, परंतु आता याचं प्रमाण आपण किती घ्यायला पाहिजे, तर शॅम्पू फवारणीसाठी आपण साधारण एका पंपसाठी 6 शॅम्पूच्या पाऊच घ्यायला पाहिजे. ₹1 एक पाऊच येतं. फक्त एका पंपाचा खर्च जो आहे तो फक्त ₹6 आहे आणि 6 पाऊच घेऊन आपण एका 15 लिटरच्या पंपासाठी किंवा 20 लिटरच्या पंपासाठी 6 ते 7 पाऊच घेऊन याची आपण संपूर्ण शेतामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे. तर अशा पद्धतीनं फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि तुम्ही जर शॅम्पूचा वापर केला असेल याआधी, तर त्याचे काय-काय फायदे तुम्हाला जाणवले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखी या व्यतिरिक्त नवीन माहिती तुम्हाला काय-काय पाहिजे आमच्या माध्यमातून कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीने नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन. धन्यवाद.